श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधाम अध्याय 22 भीमा आणि अमरजा संगमावर वसलेले पावन स्थान म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर। या गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्याकडे असलेल्या वांझ म्हशीकडून माती वाहून येणाऱ्या पैशातून तो ब्राह्मण आपला उदरनिर्वाह करीत असे। एक दिवस श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी आले असता ब्राह्मणाची पत्नी म्हणाली की माझे पती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत आपण थांबावे। तेव्हा श्री गुरु म्हणाले की म्हैशीचे दूध मला द्यावे। तेव्हा विप्र स्त्री श्री गुरूंना म्हणाली की ही म्हैस वांझ आहे। हे ऐकल्यावर श्री गुरूंनी विप्र स्त्रीला म्हशीचं दूध काढण्याचा आदेश केला व त्याच क्षणी वांझ म्हशीने 2 पात्र भरून दूध दिले। त्या दुधाची भिक्षा श्री गुरूंना अर्पण केल्यानंतर तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद देऊन परत संगमावर निघून गेले। तो ब्राह्मण घरी आला व घडलेला चमत्कार पाहून श्री गुरु हे ईश्वरी अवतार आहेत अशी त्याची खात्री पटली। तो ब्राह्मण सपत्नीक श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला असता त्या दाम्पत्याचा भक्तिभाव पाहून श्री गुरूंनी त्या दाम्पत्यास आशीर्वाद दिला।